पण तुमची आठवण रोज येते. तुम्ही सांगितलेल्या, शिकवलेल्या गोष्टी, अनुभव आजही माझ्या लक्षात आहेत. तुम्ही मला सोडून जाल अशी मी केव्हाही कल्पना केली नाही. कारण लहानपणापासून तुमचा बोट धरून चालायची सवय झाली होती. तुम्ही एकमेव माझा आधार होते. रोज सकाळी उठले की मला तुमचा भास होतो. मला खूप गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत, पण आता मी कोणाशी बोलू हे समजत नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक सुखदुःखात मला साथ दिली. लहानपणापासून वाढवताना कशाचीही कमी पडू दिली नाही. माझी चूक झाली तर तुम्ही मला प्रत्येक गोष्टी समजून सांगायचे. स्वतःपेक्षा जास्त तुमच्या कुटुंबासाठी धडपड करत होते. स्वतःसाठी कधी नवीन वस्तू विकत घेतली नाही. बाबा प्लीज तुम्ही परत या. तुमच्याशिवाय मन लागत नाही. तुम्ही नाही तर आईला करमत नाही, कारण तिच्याशी भांडायला कोणी नाही. तुमची नात आज 3 वर्षाची झाली आहे. हर्षिका माझ्यासारखे तिच्यावर पण संस्कार व्हावेत ही माझी एकमेव इच्छा आहे. म्हणून तुमच्या आशीर्वादाचा हात तुमच्या चिमुकलीच्या डोक्यावर सदैव राहू द्या. मला माहीत आहे की तुम्ही कुठे गेले नाहीत. आजही तुम्ही आमच्यात आहात आणि कायम राहणार. आय लव्ह यू बाबा. आय मिस यू. ताई, खरंच खूप सुंदर पत्र लिहिले असते तुझ्या बाबांसाठी. पण आज या मनातल्या भावना व्यक्त करून कसं वाटलं आज हे पत्र लिहिलं? खूप बरं वाटलं की त्यांच्यासाठी 2 शब्द बोलायला भेटले. नक्कीच, आणि त्या भावना बाबांपर्यंत नक्कीच पोचतील ताई. हो, नक्की पोचू द्या. नक्की नक्की त्या पोचतील. आणि आता आपण ह्या ताईंना विचारूया. ताई ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव श्वेता पवार. श्वेता ताई, कोणासाठी पत्र लिहिले? पत्र पप्पांसाठी. आणि बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? कारण की आज माझे पप्पा या जगात नाही आहे. 13 वर्ष झाले. मला खूप त्यांची आठवण येते आणि खूप काय त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे. म्हणून त्यांना आज पत्र म्हणून लिहावंसं. त्यांना आज पत्र आपण आता या ताईंशी बोलूया. ताई, कोणाला पत्र लिहिलंय? आईसाठी. आईलाच का लिहावंसं वाटलं? कारण आईच सगळं काही आहे माझ्यासाठी, म्हणून तिला पत्र लिहिलं. म्हणून तिच्यासाठी पत्र लिहिलंय. आपण या ताईंना विचारूया. ताई तुझं नाव सांग बरं. आशा जाधव. आशा ताई, कोणाला पत्र लिहिलंय? आईला. आईलाच का लिहावंसं वाटलं पत्र? अरे आईने माझ्यासाठी खूप काय केलंय. आज ज्या सगळ्या भावना ज्या कधी बोलल्या नाहीस त्या आज तू या पत्रातून आईपर्यंत व्यक्त केल्यास. हो. पत्र मनातलं या भागामध्ये खरंच खूप भावूक व्हायला होतं. कारण बऱ्याचशा न बोललेल्या गोष्टी किंवा न व्यक्त केलेल्या गोष्टी या पत्रामध्ये उतरवल्या जातात आणि त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवल्या जातात. ती व्यक्ती या सगळ्या ताईंच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की पत्र लिहिण्याची ही जी परंपरा आहे ती परंपरा आपण सगळ्यांनी चालू ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे मला खरं अगदी मनापासून वाटतं की पुन्हा एकदा एक पत्र त्या व्यक्तीसाठी नक्की लिहा जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. एक पत्र लिहून तर बघा. आपल्या या पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पुढच्या खेळाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळाचं नाव काय? एक्स्ट्रा धमाल. धमाल एक्स्ट्रा. धमाल. धमाल एक्स्ट्रा.